दरम्यान मराठवाड्यातील पदाधिकाऱ्यांची मातोश्रीवर आज एक बैठक होणार आहे। आज दुपारी 12 वाजता बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती चर्चा करण्यात येणार आहे। छत्रपती संभाजीनगर, परभणी, हिंगोली, जालना, धाराशिव जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची आज मातोश्रीवरती बैठक पार पडणार आहे। आणि या सगळ्या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेऊयात। माझा सहकारी शुभम उमाळे सध्या आपल्या सोबत आहे। शुभम, आज मराठवाड्यातील पदाधिकाऱ्यांची मातोश्रीवरती बैठक होतीये। काय हेतू आहे या बैठकीचा, काय अजेंडा आहे, काय ठरू शकतं बैठकीत? सिद्धेश, खरं तर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज महत्त्वपूर्ण बैठक मातोश्री या ठिकाणी दुपारी 12 वाजता बोलवलेली आहे, ज्यामध्ये मराठवाड्यातील सर्व नेते आणि पदाधिकारी असतील, आमदार असतील, खासदार असतील, हे उपस्थित राहणार आहेत। खरं तर विधान परिषदेच्या निवडणुका यात समोर आहेत आणि यामध्येच या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये नेमकी आपली रणनीती कशी असली पाहिजे, महाविकास आघाडीसोबत जायचं की स्वबळाचा नारा द्यायचा, हे प्रामुख्याने जे आहेत उद्धव ठाकरे आज कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून ठरवू शकतात। इतकंच नव्हे तर मग नेमका चेहरा कोणाला कोणत्या चेहऱ्याला समोर करायचं, कोणाला संधी द्यायची, हे देखील आज जे आहे उद्धव ठाकरे ठरवतील। त्यामुळे विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये नेमकं आता ते काय ठरवतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। काही दिवस आधीच अंबादास दानवे यांना देखील आमदारकी मिळाली आहे, त्यामुळे अंबादास दानवे यांचं देखील काय मत आहे हे देखील पाहणं उद्धव ठाकरेंसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे। त्यामुळे आज दुपारी होणाऱ्या 12 वाजताच्या बैठकीत नेमकं उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात हे महत्त्वपूर्ण असेल। सिद्धेश, नक्कीच धन्यवाद शुभम, तू दिलेल्या या माहितीबद्दल।